व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि या तप्त उन्हात उपस्थित असलेले सर्व तिन्ही चारी पाची किती पक्ष आहेत? आता ते भाजप नाव घ्यायलाही राहणार नाही. सर्व कार्यकर्ते आपले उमेदवार चंद्रकांत खैरे सकाळी विमानातून उतरलो आणि तो जो गाडीवाला होता घेऊन जाणारा टॅक्सीवाला आतला एअरपोर्टचा, त्याला सहज विचारलं क्या चल रहा है संभाजीनगर में. मी त्याला काय राजकारण नाही विचारलं, खैरे साहब की हवा चल रही है. आता खैरे साहब की हवा चल रही है. आता इतकी हवा चालू असल्यावर समोर उमेदवार कसा येणार तुमच्या? सामने कौन खड़ा है? तो मालूम नहीं कौन खड़ा रहेगा नहीं खड़ा रहेगा, इतनी जोरदार हवा चल रही है. 5 वर्षापूर्वी सुद्धा खैरे साहेब अशीच हवा होती. अपघात झाला आणि खैरे साहेब आपले परत इथे संभाजीनगरला राहिले, पण ते मनानं 5 वर्ष दिल्लीतच होते. खैरे साहेब मनानं 5 वर्ष त्याही वेळेला दिल्लीतच होते. 5 वर्ष इथे काम करत राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचं या शहरावरती जे प्रेम होतं आणि इकडल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जनतेचं जे बाळासाहेबांवरती प्रेम राहिलं, त्याच्यामुळे इथे शिवसेनेचा खासदार नाही कल्पना आपण सहनच करू शकत नाही. मग अशी खैरे साहेबांनी अंबादास दानवे यांचा उल्लेख केला, मला आनंद झाला. अंबादास दानवे हे शिवसेनेचे, तुम्ही का त्यांना विचारता मला कळत नाही, अत्यंत निष्ठावान कडवट शिवसैनिक, अनेक वर्ष काम करतायत पक्षाचे. इकडे बसलेला प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक हा फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश पाळतो, माझ्यासह. आणि खैरे साहेब तुम्हाला चिंता नाहीये, या राज्याचे विरोधी पक्ष नेते जे आज आमच्याबरोबर महाराष्ट्रात खांद्याला खांदा लावून फिरतायत शिवसेनेच्या वाढीसाठी, ते आपल्याबरोबर इथे जिल्ह्यात तुम्हाला खासदार म्हणून पाठवण्यासाठी त्यांनी जबाबदारी उचललेली आहे. सकाळी मी आलो आणि नेहमीप्रमाणे पत्रकार आले. देवेंद्र फडणवीसांनी म्हणे असं सांगितलंय. मला प्रश्न विचारला काय, की आमच्याकडे मोदी सारखा चेहरा आहे, विरोधकांकडे काय आहे? मिलो मोदी सारखा चेहरा आहे, तो इतका भयंकर चेहरा आहे की लोक घाबरायला लागले. आता जसे शोलेमध्ये सोजा बच्चे ने तो गब्बर आ जाएगा, तसं या मोदींचं झालेलं आहे. इतका डरावना चेहरा या देशात 10 वर्षामध्ये झाला नव्हता प्रधानमंत्री पदावर. लोकांना भीती वाटते कधी येतील टीव्हीवरती आणि काय घोषणा करतील. चेहरा ज्याला तुम्ही चेहरा म्हणत असाल देशाचा, मी म्हटलं भूताटकी आहे. लोकांना नको आहे हे भूत, आता उतरवायचं आपल्याला. इतके भयंकर कांड या माणसानं केल्या गेल्या 10 वर्षामध्ये.
या देशाचं नुकसान केलेलं आहे, या समाजाचं नुकसान केलेलं आहे. आता त्यांना काही लोकांना वाटतंय अजूनही मोदीची भजनं करावीत, अजूनही मोदीच्या नावानं टाळ कुटावी. 400 पार लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का? या देशाची जनता ठरवेल, हे मोदी नाही ठरवू शकत. या देशातलं वातावरण असं आहे, मोदींनी 200 जागा जिंकल्या तरी खूप झाल्या आणि आपली इंडिया आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये 300 पार होते. मोदी पुन्हा प्रधानमंत्री होत नाही, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्रातलं काय घोषणा आहे? 45 काय मिशन 45. आम्ही 45 नाही सांगत, आम्ही प्रॅक्टिकल लोक आहोत. महाविकास आघाडी 35 जागांच्या वर 100% जिंकते. हे अहंकारी आहे. 10 वर्ष यांनी हा देश लुटला. 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. हे खरं आहे की काँग्रेसला स्वतःचे ढोल वाजवता आले नाही, असं आता लोकांना वाटायला लागलं. आपण जे म्हणालात ते बरोबर आहे. पंडित नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील. काल मी आणि उद्धव साहेब पालघरवरून नेत होतो आणि एक नवीन सिरियल, एक टीव्हीला काहीतरी काय वेब सिरीज आहे, शेख मुजीबुर रहमानवरती काहीतरी एक वेब सिरीज आहे. आम्ही चर्चा करत होतो की शेख मुजीबुर रहमानवरती पण त्याच्यावरती आपल्या भारतामध्ये बंदी आहे दाखवायला. असं का? याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये इंदिरा गांधीची शौर्यगाथा आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, शौर्य गाजवलं, एक नवीन देश निर्माण केला. भारतीय सैन्य, त्या सैन्याचं नेतृत्व करून 1947 साली आपल्या देशाची फाळणी करणाऱ्या पाकिस्तानचे 2 तुकडे केले. ही शौर्यगाथा इंदिरा गांधीची आपल्या देशामधल्या नवीन पिढीला कळू नये, समजू नये. त्याच्यामुळे त्या शेख मुजीबुर रहमानच्या वेब सिरीजवर नरेंद्र मोदी बंदी घालतो. हा डरपोकपणा आहे. अरे 10 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा. तुमच्याकडे काय करण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे का? आपण 10 वर्ष प्रधानमंत्री आहात. आपल्याकडे पाशवी बहुमत आहे, पाशवी. आता आपण तिसऱ्यांदा म्हणते मीच प्रधानमंत्री होणार. मग गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय कामं केली हे सांगा प्रचारामध्ये. पण नरेंद्र मोदी प्रचाराला जातात. काल एका ठिकाणी प्रचाराला होते, जम्मूला, उधमपूर. देशाचा प्रधानमंत्री भाषण काय करतोय? विकासावर नाही. मी 10 वर्षात काय काम केलं हे नाही, पुढल्या 5 वर्षात काय काम करणार आहे ते नाही. मोदी असं म्हणतात, हे जे आमचे विरोधक आहेत ते मटण खातात. हा का प्रचाराचा मुद्दा झाला? नाही, तो कधी खात असतील हो, ते आपण कशाला सांगायचं. आमचे विरोधक श्रावणात मटण खातात, हा देशाचा प्रधानमंत्री प्रचाराचा मुद्दा करतो. अरे मी काय रस्ते बांधले, हॉस्पिटल बांधले, रोजगार दिला लोकांना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या का, ह्याच्यावर बोल. आमचे विरोधक हे मटण खातात. नरेंद्र मोदीचा पक्षाचं बरं का, नरेंद्र मोदीच्या पक्षाचं जे खातं आहे, भाजपचं आताचं जे बँक अकाउंट निधी, त्याचं जर तुम्ही यादी पाहिलीत तर कत्तलखाने, बीफ एक्सपोर्ट करणारे, गोमांस एक्सपोर्ट करणारे, अलानापासून, मला माहिती आहे अलाना फलाना सगळ्या कंपन्याकडून
जो पक्ष 550 कोटी रुपये देणग्या घेतो तो पक्ष म्हणतो विरोधक मटण खातात. हा इतकं ढोंग. आणि हे हिंदुत्ववादी स्वतःला मानताय. जम्मूमध्ये गेले हिंदुत्ववादी, त्या जम्मूच्या रस्त्यावर आजही 7,500 काश्मीरी पंडित निर्वासितांच्या छावण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करतायत. मोदींना त्यांच्याकडे जाऊन त्यांचं दुःख समजून घ्यावं असं वाटलं नाही, त्यांचा आक्रोश समजून घ्यावा असं वाटलं नाही. उसमें बहुत से हमारे सिख भाई भी है. मैं 2-3 बार गया हूं, 3 वेळा गेलोय मी त्या छावणीमध्ये. पण तिथे गेले उधमपूरला मोदी, पण त्या काश्मीरी पंडितांच्या ज्या निर्वासितांच्या छावण्या आहेत तिथे जाऊन त्यांचं दुःख समजून घ्यावं. आणि काय म्हणतो 370 कलम हटवला, आता आम्ही एक झेंडा एक देश. उपयोग काय? कशासाठी तुम्ही हटवलं? तर काश्मीरी पंडितांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. जे काश्मीर खोरं सोडून गेले ते पुन्हा त्यांची घरवापसी व्हायला पाहिजे. म्हणून आपण 370 कलम हटवलं आणि शिवसेनेनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे. एक नंबरचा खोटारडा प्रधानमंत्री या देशाला लाभला. जर ऑलिम्पिकमध्ये जर स्पर्धा लागली जलद गतीनं खोटं बोलणाऱ्यांची, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल. ऑलिम्पिकमध्ये आपल्याला आतापर्यंत गोल्ड मेडल फार कमी मिळत आहेत. तर पुढल्या वेळेला जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा आपण ऑलिम्पिकला ते एक प्रपोजल देऊ, जलद गतीनं खोटं बोलणाऱ्या माणसाचं आपण स्पर्धा घेऊ आणि नरेंद्र मोदी आपल्याला एक गोल्ड मेडल नक्की मिळवून देतील याची मला खात्री आहे. हा फेकू चॅम्पियनशिप आपल्याला त्यांची टीम करावी लागेल. स्टेट लेवलला देवेंद्र फडणवीस, नॅशनल लेवलला नरेंद्र मोदी, मग तिथे अंपायर म्हणून अमित शहाला घ्यावा लागेल. काय इतकं खोटं बोलावं माणसा. लंबी 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 फेकते है उडाते है. आणि आपण ऐकतोय. आजच कोणीतरी म्हणालं आपल्यापैकी जे तिथे गेले आहेत मोदी अवतारी पुरुष आहेत. आधी ते विष्णूचे अवतार होते, मग प्रभू श्रीरामाला हात बोट धरून ते श्रीरामाच्या मंदिरात त्या अयोध्येत घेऊन गेले, मग ते कृष्णाचे अवतार झाले. अरे इतका मोठा अवतार आहे तर या देशामध्ये 27 कोटी बेरोजगार का, त्यांना नोकऱ्या का देत नाही अवतारी पुरुष? हा अवतारी पुरुष त्याच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 27,000 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. तर आत्महत्या हा अवतारी पुरुष का थांबवू शकला नाही? करोना काळामध्ये गंगेमध्ये शेकडो हजारो प्रेत वाहत होती आणि हा थाळ्या वाजवा सांगत होता अवतारी पुरुष. या अवतारी पुरुषानं सुदर्शन चक्र फिरवून हे सगळं हा हाहाकार, हा विध्वंस का थांबवला नाही? का थांबवला नाही अवतारी पुरुष? तेव्हा मित्रांनो, हे ढोंगी आणि भंपक लोकांचं सरकार, माननीय उद्धव ठाकरे जे सांगतात, हा भारतीय जनता पक्ष भाडखाऊ लोकांचा पक्ष आहे. हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे. या पक्षामधले 70% लोक हे भाडोत्री आहेत. आणि जो विरोधात बोलत त्याला अटक करा. मलाही अटक केली. काय उखडली माझी? काय उखडले? आम्ही गेलो जेलमध्ये. आम्ही गेलो, हे असं भगवा फिरवत गेलो आणि भगवा फिरवत आलो. केजरीवाल गेले, हेमंत सोरेन गेले, पण हा देश कधीही कोणत्याही हुकुमशहापुढे झुकला नाही. लक्षात घ्या.
या जगामध्ये हुकुमशहाचा अंत हा अत्यंत वाईट झाला. एकतर त्याला रस्त्यावर लोकांनी तुडवून मारलं किंवा त्याला आत्महत्या करावी लागली. हा हुकुमशाहीचा इतिहास या देशामध्ये सुद्धा आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही, पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे ईव्हीएमचं वगैरे तुम्ही काय भीती बाळगू नका. लोकांना मनात फार जी भीती आहे ते काढून टाका. मतदान वाढवा, 10% मतदान वाढवा. 10% मतदान आपण वाढवलं की ईव्हीएमचा घोटाळा आपोआप नसतो. हा आमचा रिसर्च आहे. साधारण 5 ते 6% मशीन्स आणि ते यंत्रणा ते मॅनेज करतात आतमध्ये. 5% मतं वाढतात त्यांची. आपण 10% मतं आपली वाढवायला पाहिजे. आपली 10% मतं वाढवा. तुम्ही पहा, हा मोदी आणि त्याचा पक्ष ग्रामपंचायतीला पण निवडून देऊ शकत नाही. हा आत्मविश्वास आपण लोकांमध्ये दिला पाहिजे. आणि मला खात्री आहे संभाजीनगरमध्ये जे मराठवाड्याचं हृदय आहे, नाक आहे, इथे आपण हा विजय प्राप्त करू. आणि मराठवाडा संपूर्ण मला महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक दिसतो आहे. मग अशी कल्याण काळे आले. कल्याण काळ्यांच्या मागे आपण सगळे ठामपणे उभे राहिलो तर रावसाहेब दानवे परत दिल्ली पाहणार नाही. नाही, आपण त्याला वाटलं मर्सिडीजमध्ये पाठवू, घरी पाठवू, सायकल कशा. आता या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल, लातूर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, जालना, संभाजीनगर, बीड, प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचीच हवा आहे. उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब, राहुल गांधी यांचं नेतृत्व लोकांना हवं आहे. हुकुमशाही नको आहे. लोकांना संविधान वाचवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर घटना, राज्य घटना, संविधान आपल्याला दिलं. ते आपल्याला त्याचं रक्षण करायचं आहे. आणि ती जबाबदारी संभाजीनगरच्या जनतेवर, या मराठवाड्यावर जास्त आहे. कारण निजामाशी लढून त्या निजामाला बाहेर काढणारा हा मराठवाडा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून मित्रांनो, आणि आपल्या आई इथे बसलेल्या आहेत, आपले मातोश्री, आपले वडील स्वातंत्र्य सैनिक होते. हे संस्कार आहेत. संस्काराची भाषा मोदी करू शकतात का? त्यांचं कोड आहे. आईला भेटायला जायचे 4 कॅमेरे, हा आमचा संस्कार आहे का? एक कॅमेरा इथे, एक कॅमेरा तिथे. अरे आईना भेटायला गेलाय ना तू. बँकेच्या रांगेत आईला उभं करतात. आईला काहीतरी घात द्यायचा आणि ते भरवायला सांगायचं. देशातल्या कोणत्या प्रधानमंत्र्यांनी ही नौटंकी केली नव्हती. ही नौटंकी आता बंद. या देशामध्ये नौटंकी चालणार नाही. या देशामध्ये आता रामराज्यच येणार. ते रामराज्य आपण आणणार, मोदीचं रामराज्य नाही. अब लढाई होगी और जीतेंगे हम. कधी, कुठेही, कुठल्याही मैदानात. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.